शेतकरी मित्रांनो. आपण आज शेतकऱ्याच्या इथं तणनाशकचा प्लॉट बघायला आलेलो आहेत. प्रथमतः शेतकऱ्याचा परिचय घेऊ. बोला भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव सतीश विष्णू पोळ, राहणार पोळ पिंपरी, मोबाईल तालुका नंबर. परळी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 87 88 66 88 77. ओके. तर आपण तणनाशक कोणते घेतलं होतं, बरोबर आहे? हो, किती? 1200 ग्रामचा पुडा हा, घेतला 1200 पॅकेट. ओके. त्याचे किती टाके केले तुम्ही? एकंदरीत 10 टाके 10 करायचे टाके. तुमचं. तर किती प्रमाणात तण होतं तुमच्या शेतात? तण ह्या ऊसा लेवल होतं जवळपास. बर, ऊस दिसत होता का त्याच्यात? थोडाफार दिसत होता. थोडाफार दिसत, म्हणजे तण जास्त होतं आणि ऊस कमी दिसत होता, कमी दिसत. बरोबर आहे? हो. पूर्णपणे तणानं भरलेला होता ऊस, बरोबर आहे ना? हो, बरोबर. पण तण कोणकोणचं होतं? हराळ आणि सिपी आणि ह्याच्यासारखं. ओके. हराळ आणि सिपी दोन मुख्य तण जास्त होते हो, तुमच्यात, की हराळ आणि सिपी. त्या दोन्ही तणाचा एकंदरीत मारल्यापासून 5-6 दिवसाला तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटत आहे. पूर्णपणे तण जळलेलं दिसत आहे शेतात. बरं, ऊसाला काही परिणाम वाटते का भाऊ तुम्हाला? नाही, काही नाही सध्या तर काही नाही परिणाम, म्हणजे मारल्यापासून काहीच नाही अजून. हाय तसंच आहे. मेन म्हणजे शेतकरी मित्रांनो, ऐका, आपण ऊसामध्ये हराळ आणि शिपूला दोन तणासाठी प्रमुख परेशान असतो. कारण हे दुसऱ्या इतर तणनाशकनं कधी जात नाहीत. मग तर येत आपण ट्रेस मारलेला आहे. ट्रेसनं इथं सर्व प्रकारचे तण घेऊन आणि 1% ऊसाला परिणाम नाही. किंवा नवीन येणाऱ्या पोंग्याला इकडे पाहू शकतात, नवीन येणाऱ्या हा ऊसाच्या पोंग्याला 1%ही परिणाम नाही. कुठं पिवळसरपणा नाही, काही नाही. आणि ऊस तर एक नंबर हिरवागारपणा, लसलसीत तणाचा पूर्णपणे बुगा वाजलेला आहे. चालतंय भाऊ, धन्यवाद.